मागच्या भागात 5 वर्षांपूर्वी अर्धवट राहिलेलं एक स्वप्न पुन्हा जगायला आम्ही निघालो आणि प्रवास आम्हाला घेऊन आला मनालीपर्यंत. पण खरा प्रवास तर आज सुरू होणार होता. मनालीहून आम्ही निघालोय पदुमच्या दिशेने. मध्ये भेटणार होतं शिंकुला टॉप आणि एक पवित्र स्थान गोनबोक रंजन. पण त्याआधी काल रात्री अचानक समोर दिसला एक हॉट एअर बलून. प्रवास सुरू होण्याआधीच थोडंसं आकाश अनुभवायचं ठरवलं आणि त्या काही मिनिटांनी प्रवासाला एक वेगळीच उंची दिली. रात्र झाली, रूम शोधली, थोडी विश्रांती घेतली, कारण सकाळी सुरू होणार होता स्वप्नांच्या दिशेने खरा प्रवास. बॅगा बांधल्या, हेल्मेट घातलं आणि इंजिनच्या आवाजासोबत पुन्हा एकदा स्वप्नांना गती मिळाली. अटल टनल पार करताना बाईक 100च्या वेगात धावत होती, पण मन त्या क्षणांपेक्षाही वेगाने पुढे धावत होतं. लेहला जाण्यासाठी खरं तर 2 रस्ते आहेत. एक सोप्पा मनाली, सरचू आणि लेह, आणि दुसरा खडतर मनाली, दारचा, पदुम आणि लेह. रस्ता कठीण होता म्हणून आम्ही तोच निवडला. पुढे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त बर्फ आणि बर्फ, आणि त्या बर्फातून वाट काढत धावणाऱ्या आमच्या बाईक्स. एवढा बर्फ पाहून शाळेबाहेरचा अब्दुल गोयवाला आठवला. फरक फक्त इतकाच होता, तेव्हा 10 रुपयांना गोळा खायचो आणि आज निसर्गाने संपूर्ण डोंगर गोठवून ठेवला होता. 16,580 फूट उंच शिंकुला टॉप आमची वाट पाहत होता. आणि तिथं उभा राहिल्यावर एकच विचार मनात आला, स्वप्न गाठायचं असेल तर उंचीची भीती सोडावीच लागते. त्यानंतर आमचा पुढचा स्टॉप होता गोनबोक रंजन, स्थानिकांच्या श्रद्धेचं एक पवित्र ठिकाण. असं मानलं जातं की या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हे स्थान आशीर्वाद देतं. पण घडलं काही वेगळंच. पुढे जाऊन चिंता बाईक घेऊन पडला आणि अचानक चिंताची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. त्या क्षणी 5 वर्षांपूर्वीची ती अपूर्ण गोष्ट पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली. पुन्हा एकदा नशीब आमची परीक्षा घेत होतं का? हा प्रवास खरंच पूर्ण होईल? चिंतामणला बरं नाही वाटलं तर पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून फॉर पार्ट 3.